तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। म्हणजे तो आमचा कार्यकर्ता नाही, वो हमारा कार्यकर्ता हो नहीं सकता। जो इथून आम्ही पाहतो इथल्या प्रत्येक गोष्टीचं, इथल्या प्रत्येक वेदनेचं, जेपर्यंत बॉम्ब करत नाही उसका हथियार बन के अगर आगे नहीं जाता वो प्रहार का कार्यकर्ता तब तक हो नहीं सकता जब तक तो लढता नाही। या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल मित्रांनो। आम्ही गेल्या पडल्यापासून सातत्याने आंदोलन करतोय। मी आमदार असताना आंदोलन केलंय, नागरवाडीला पहिल्यांदा निवडून आलो, 11 दिवस आंदोलन केलं। काही कर्नाटके लोक आहे पक्षामध्ये, भाजपामध्ये, त्यांचं बच्चूकडे आंदोलन करते म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करते। जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकडे 11 दिवस आंदोलन करत होता, काय संपला होता? आम्ही काय थांबलो होतो? अरे तुम्ही तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालेव तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी औलाद आहे काय का? तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला, एका आमदारकीसाठी, एका खासदारकीसाठी, एका मंत्रिपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचं गावगाव करणारी औलाद गाव खेड्यात आम्ही पाहायला भेटते। धर्म जातीचं पांघरून टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही, माझ्या दिव्यांगाचा पगार वाढत नाही, माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही। ही कारण फक्त एकच आहे, तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो बच्चू कडूच्या मेल्यावर जिवंत राहीन का नाही राहीन माहित नाही, समजत नाही। म्हणून हे आंदोलन अन्नदान करणाऱ्या, अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्वाच्या वेळेस, ज्या वेळेस जमिनीतली मध्ये आम्ही एक दाणा टाकतो आणि त्याच्या 100 दाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसतं, अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे। कारण हे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।